तर मित्रांनो, करोडो बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज मधला आजचा क्लास 23 आणि यामध्ये आपण पाहणार आहे पॅरलल डायमेन्शन टूल, ते पण डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ही चालू आहे आपली करोडो बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज आणि यामध्ये आपण पिक टूल पासून तर टेक्स्ट टूल पर्यंत डिटेलमध्ये टूल्स कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर पाहूया मग पॅरलल डायमेन्शन टूल. पॅरलल डायमेन्शन टूल तुम्हाला टेक्स्ट टूलच्या खाली इथे मिळून जाईल. यावरती आपण अशा प्रकारे क्लिक करू आणि त्याचा यूज करू. त्याचबरोबर याचा फ्लायआउट ओपन केला म्हणजे कॉर्नरवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बाकी आणखी पण 3 डायमेन्शन रिलेटेड ऑप्शन मिळतील. तर अगोदर आपण या व्हिडिओमध्ये फक्त पॅरलल डायमेन्शन टूल हा डिटेलमध्ये पाहू. आता मी काय केलं, इथे पॅरलल डायमेन्शन टूलवरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे इथून डायरेक्ट ड्रॅग करतो. ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की इथे अशा प्रकारे एक लाईन आली आहे. तर या यूज टूलचा यूज काय आहे, तर तुम्ही कोणत्याही ऑब्जेक्टची जर तुम्हाला साईज मोजायची असेल, म्हणजे तुम्ही आता इथे स्क्वेअर शेप ड्रॉ केला किंवा रेक्टेंगल ड्रॉ केला किंवा ट्रायंगल ड्रॉ केला, जर तुम्हाला त्याची परफेक्ट साईज मेजर करायची असेल त्याकरिता पॅरलल डायमेन्शन टूलचा यूज होतो. आता इथे तुम्हाला हे वेगळंच काहीतरी मेजरमेंट दिसत असेल, कारण ही जे ऑप्शन आहे इथे, यामध्ये आपण US इंजिनिअरिंग हे चूज केलं आहे, त्यामुळे आपल्याला ते इंजिनिअरिंग स्टाईलमध्ये इथे ते दिसत आहे. आणि त्याच्यानंतर डेसिमलमध्ये केलं तर आपल्याला परफेक्ट आपली व्हॅल्यू दिसते की 8.05 इंचेसमध्ये. आता कोरोडॉमध्ये 1 इंचेस म्हणजे 1 फीट होते. हे कधी तुम्ही ध्यान ठेवायचं. कधी तुम्ही नवीन डिझाईन कराल तर ते इंचेसमध्ये घ्याल तर 1 फीट म्हणजे 1 इंचेस होते, हे तुम्ही ध्यान ठेवायचं. तर अशा प्रकारे इथे आपण मोजली. आता तुम्हाला मी समजा आता इथे पिक टूलवरती क्लिक केलं आणि कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट नाही केला, तर इथे आपल्याला साईज दिसते आपल्या कॅनव्हासची की 8 फीट याची ब्रीथ आहे. म्हणजे इंचेसमध्ये 8 इंचेसमध्ये आहे आणि 8 इंचेस म्हणजे 8 फीटवर राहिलं. तर 8 इथे या पूर्ण साईजची आपल्याला मेजर करून दिलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीची मेजर करता येते. याला करतो मी डिलीट करतो आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण रेक्टँगल ड्रॉ करू. आता रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर मला काय करायची आहे, याची ब्रीथ मोजायची आणि हाईट मोजायची आहे. तर तुम्हाला इथे याची ब्रीथ दिसत असेल, हाईट दिसत असेल. पण आपल्याला जर पॅरलल डायमेन्शन टूलने याची मोजायची असेल तर अशा प्रकारे आपण यावरती क्लिक करू आणि त्यानंतर इथे एक पॉईंट देऊ आणि अशा प्रकारे ड्रॅग करू. इथून अशा प्रकारे ड्रॅग करू आणि त्यानंतर इथे क्लिक करून सोडून देऊन आणि अशा प्रकारे आपण याची मेजर करू शकतो. हे थोडी तिरपट झाली, त्यामुळे आपण काय करूया, परत ड्रॉ करू. आणि परफेक्ट स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असेल तर काय करायचं, शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे आपण मेजर करू शकतो. आणि त्याचबरोबर जे आहे तुम्हाला दिसत असेल, आपण याला कुठे अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकतो आणि ते आपल्याला अशा प्रकारे त्याची साईज शो केल्या जाईल. आणि याच रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलबारमध्ये भरपूर ऑप्शन आहे. जसं की हे युनिट US इंजिनिअरिंगमध्ये आहे, तेच आपल्याला डेसिमलमध्ये, फ्रॅक्शनलमध्ये पण कन्वर्ट करता येते. तर आपण वन बाय वन ही प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन पाहू. तर जे ऑप्शन आपण पाहणार आहे, हेच ऑप्शन तुम्हाला बाकी इथे अँग्युलर डायमेन्शन आणि सिगमेंट डायमेन्शन आणि हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शनमध्ये सेम मिळतील. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली पहा की यामध्ये या प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शनचा काय काय यूज होतो. म्हणजेच मी पुढच्या क्लासमध्ये ते रिपीट करणार नाही. तर आता अशा प्रकारे आपण याची काय केली, ब्रीथ मोजली. तशाच प्रकारे आपण याची हाईट जर मोजायची असेल, परत मी इथून पॅरल डायमेन्शन टूल सिलेक्ट केला आणि अशा प्रकारे ड्रॅग केला आणि अशा प्रकारे याला स्क्रोल केलं तर आपण याला मोजू शकतो. जर तुम्हाला याचा कलर वगैरे चेंज करायचा असला, आता मी इथे पिक टूल सिलेक्ट केला, त्यानंतर मला काय करायचं आहे, याची साईज कमी करायची आहे. याची जर साईज कमी करायची असेल तर इथे आपण यावरती क्लिक करू आणि 12 पीटी आहे, तर इथे मी याला 6 पीटी पण करू शकतो. अशा प्रकारे 6 पीटी करू शकतो. आणि या यारोसाठी, म्हणजे हे यारो दिसत आहे तुम्हाला अशा प्रकारचे, याला पण आपल्याला चेंज करता येते. जर याला जर तुम्हाला दुसरा कलर द्यायचा असेल तर कलर पॅलेट वरती यायचं आणि अशा प्रकारे माऊसला राईट क्लिक करायचं आणि अशा प्रकारे आपण त्यामध्ये कलर चेंज करू शकतो. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर आता पाहणार आपण याच्या रिलेटेड प्रॉपर्टी टूलबार मधील ऑप्शन. तर याला करतो मी डिलीट करतो आणि परत आपलं जे पेज आहे त्याला झूम लेवल मधून याला टू हाईट करतो. टू हाईट केल्यानं तुमचं पेज आहे ते प्रॉपर फिट होणार आहे. तर आता आपण परत काय करू, इथे पॅरलल डायमेन्शन टूल वरती क्लिक करू आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल, सॉरी डिलीट करतो मी याला. अगोदर आपण रेक्टँगल ड्रॉ करू आणि त्यानंतर पॅरलल डायमेन्शन टूल वरती क्लिक करू आणि अशा प्रकारे फक्त आपण काय करू, याची ब्रीथ वरती ड्रॅग करू अशा प्रकारे आणि त्यानंतर याची ब्रीथ असं स्क्रोल करू. तर इथे तुम्हाला दिसत असेल
आता पाहू आपण सर्वात पहिलं ऑप्शन दिसते आपल्याला डायनामिक डायमेन्शनिंग. आता हे सध्या ऍक्टिव्ह आहे म्हणजे यावरती मी क्लिक केलाय, त्यामुळे तुम्हाला इथे 1 2 म्हणजे सफिक्स पर्यंत तुम्हाला पूर्ण ऑप्शन शो होत आहे. जेव्हा आपण यावरती क्लिक करू म्हणजे तेव्हा आपल्याला यामधला कोणताही ऑप्शन शो केला जाणार नाही. म्हणून जर तुम्हाला कधी कधी जर प्रॉब्लेम झाला की ऑप्शन शो नाही झाले, तर या ऑप्शन चेक करायचं की हे आपलं ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे. अशा प्रकारे ऍक्टिव्ह केला आपण तर आपल्याला हे ऑप्शन शो होतात. त्यानंतर दुसरं ऑप्शन दिसते आपल्याला डायमेन्शन स्टाईल. आता डायमेन्शन स्टाईलचा यूज असा होतो, जर तुम्हाला फ्रॅक्शनल डेसिमल मध्ये पाहिजे असेल. आता डेसिमल मध्ये केल्यानंतर काय होईल, 4.12 इंचेस मध्ये येईल. आता मी इंचेस मध्ये का म्हणत आहे आणि कशावरून, तर तुम्हाला हे डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसत आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमाचा अर्थ होतो की ते इंचेस हे युनिट आपण तिथे घेतलेलं आहे. आणि त्यानंतर दिसते आपल्याला यामध्ये फ्रॅक्शनल स्टाईल. तर तुम्हाला फ्रॅक्शनल स्टाईल मध्ये घ्यायचं असेल, आता काय करू आपण, थोडी याची साईज कमी करू अशा प्रकारे. साईज आपण थोडी आणखी करू. तर तुम्हाला इथे दिसते जशी आपण याची साईज कमी केली किंवा आपण कोणती एक साईज घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे यामधून काय केलं आपण, फ्रॅक्शनल स्टाईल सिलेक्ट केली, तर तुम्हाला हे फ्रॅक्शन मध्ये दिसते म्हणजे 3 आणि 3/4 अशा प्रकारच्या साईज मध्ये दिसते. त्यानंतरचं युनिट दिसते आपल्याला युएस इंजिनिअरिंग. युएस इंजिनिअरिंग, तर युएस इंजिनिअरिंग वरती क्लिक केलं. एक काम करतो मी, याला काय करतो, परत सिलेक्ट करतो पूर्ण लाईन, किंवा आपण काय करू, याला डिलीट करू आणि परत आपण इथून पॅरलल डायमेन्शन टूल वरती क्लिक करू आणि अशा प्रकारे आपण ड्रॅग करू. आता समोरचं ऑप्शन दिसते आपल्याला युएस इंजिनिअरिंग. युएस इंजिनिअरिंग वरती काय, तर तुम्हाला इंजिनिअरिंग स्टाईल मध्ये अशा प्रकारे त्याची साईज मेजर करून मिळेल. आणि त्यानंतरचं ऑप्शन आहे इथे युएस आर्किटेक्चर. जर तुम्हाला आर्किटेक्चरल साईज मध्ये पाहिजे असेल, तर आपण तशा प्रकारे ते तुम्हाला शो केला जाईल. तर असा या ऑप्शनचा यूज आहे. तर याला काय करू आपण, डेसिमल मध्ये, म्हणजे जर जर तुम्ही जास्त तर ग्राफिक डिझायनर डेसिमल मध्येच यूज करत असतात. तर यानंतरचा ऑप्शन दिसतं आपल्याला डायमेन्शन प्रिसिजन. आता डायमेन्शन प्रिसिजनचा काय यूज होतो तो पाहू. आता मी काय केलं, यावरती क्लिक केलं तर तुम्हाला यामध्ये 0.00 0.000 असे काही ऑप्शन दिसत असेल. म्हणजेच समजा मी या पहिल्या 0 वरती क्लिक केला, तर काय होईल, या 4 पॉईंट नंतर जे काही डिजिट येतील ते तुम्हाला शो होणार नाही. म्हणजे डेसिमल मध्ये तुम्हाला कोणताच लेटर हे सॉरी डिजिट शो होणार नाही. आणि जर तुम्ही सेकंड ऑप्शन वरती क्लिक केला, तर 3 म्हणजे जेवढी याची ब्रीथ आहे, आणि ती जर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक केलं, तर 3 नंतर एक तुमचा डिजिट तो तिथे येईल. आणि त्याच प्रकारे इथे 2 येतील, 3 येतील, अशा प्रकारे 3 येतील, अशा प्रकारे 5 येतील, 7 येतील, असा त्याचा यूज होतो. आणि त्यानंतर तिथे दिसते तुम्हाला डायमेन्शन युनिट. अगोदर काय करू आपण, याला 2 मध्ये करू, म्हणजे 3.65 असे 2 डिजिट आपण डेसिमल मध्ये घेतले. त्यानंतर दिसते आपल्याला इथे याचं युनिट. आता मी इथे याचा युनिट इंचेस घेतलाय. जर तुम्हाला याचा युनिट चेंज करायचा असला अशा प्रकारे, किंवा शो करायचा असला, तर अशा प्रकारे आपण इंचेस हे वर्ड मध्ये शो करू शकतो. तुम्हाला मीटर मध्ये पाहिजे असेल तर मीटर मध्ये अशा प्रकारे ते मीटर मध्ये येईल. आता इथे वेगवेगळे युनिट आहेत, तुम्हाला ज्यामध्ये पाहिजे असेल, पिक्सेल मध्ये पाहिजे असेल तर पिक्सेल मध्ये येईल. अशा प्रकारे ते इथे आपण किलोमीटर मध्ये पाहिजे असेल तर 0.0 किलोमीटर मध्ये येईल, कारण किलोमीटर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किती होते आता. तर आपण याला काय करू, इंचेस मध्येच ठेवू. आणि त्यानंतरचा ऑप्शन आहे इथे डिस्प्ले युनिट. जर तुम्हाला हे युनिट आता इथे इंचेस दाखवले आहे, जर तुम्हाला हे युनिट शो करायचं असेल, तर आपण यावरती क्लिक करू, आणि जर शो करायचं नसेल तर यावरती याला इनॅक्टिव्ह करू, तर आपल्याला इथे युनिट शो होणार नाही. तर त्यानंतरचा ऑप्शन आहे इथे शो लिडिंग झिरो. आता याचा यूज केव्हा होतो, जेव्हा तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्याची साईज हे 1 पेक्षा कमी असेल. 1 पेक्षा म्हणजे कमी म्हणजे 0.89 पर्यंत असेल, तेव्हा त्या ऑप्शनचा यूज होतो. तेव्हा तो तुम्हाला झिरो शो करतो. आता कसा करतो, तर समजा याच्या काय करू आपण, डायरेक्ट याची साईज अशी कमी करू. अशा प्रकारे मी काय केली, कमी केली. तर तुम्हाला इथे काय केलं, 0.35 शो केलं. काय केलं, कारण ते जे ऑप्शन आहे आपण सिलेक्ट केला आहे, त्यामुळे याला काय करतो, मी परत क्लिक करतो आणि इथून पॅरलल डायमेन्शन टूल. आता हे ऑप्शन काय केलं, आपण ऍक्टिव्ह केलं आहे. आणि जर यावेळेला आपण इनॅक्टिव्ह केला, तर तुम्हाला इथे 0.0 इथे दिसणार नाही, डायरेक्ट 0.35 हे दिसणार. आणि यावरती क्लिक केलं तर तुम्हाला 0.35 हे दिसणार. म्हणून हे कधी ऑप्शन सिलेक्ट करून ठेवायचं, म्हणजे ऍक्टिव्ह करून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर शो केलं जाईल. त्यानंतर इथे प्रिफिक्स आणि सफिक्स. अगोदर काय करू आपण, याला कंट्रोल जेट करू
आणि ज्या पहिल्या साईजमध्ये होतं त्या साईजमध्ये पहिलं आणू. आणि परत त्याची झूम लेवल आहे 2 हाईट करू. आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता याचे प्रिफिक्स आणि सफिक्स पाहायचं आहे. परत आपण काय करू, याला सिलेक्ट करू. अशा प्रकारे सिलेक्ट करायचं. त्यानंतर परत पॅरलल डायमेन्शन टूलवरती यायचं आणि प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे तुम्हाला या जे 3.65 इंचेसमध्ये आपण घेतलेला आहे, त्याला त्याच्या अगोदर म्हणजे आता समजा आपण 3.65 काय घेतलेली आहे, ब्रीथ घेतली आहे. तर आपण इथे हे लिहू शकतो की टेबल आहे. समजा ते टेबल आहे. तर आपण प्रिफिक्समध्ये असा टेबल लिहिला आणि एंटर केलं. तर काय येईल, टेबल. टेबलची 3.65 इंचेसमध्ये सफिक्समध्ये काय लिहिलं, ब्रीथ आहे. आणि एंटर केलं. तर हे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कराल आणि दुसऱ्या ग्राफिक डिझायनर किंवा मेजरमेंट करायची असेल, तर तुम्हाला हे प्रॉपर समोरच्याला समजून जाईल की याचं म्हणणं काय आहे बा. म्हणजे एक टेबल आहे, त्याची जे 3.65 आहे, हे त्याची ब्रीथ आहे इंचेसमध्ये. तर अशा प्रकारे आपण या 2 ऑप्शन्सचा यूज करू शकतो. त्याचबरोबर जी आउटलाईन आहे, म्हणजे ही ॲरो दिसत आहे, याची जर तुम्हाला साईज वाढवायची असेल, तर अशा प्रकारे सर्व याची आपल्याला साईज वाढवता येते. याची पण आपल्याला साईज वाढवता येते. अशा प्रकारे आपण यावरती क्लिक करू. यावरती काय करू, आपण क्लिक करू अगोदर. क्लिक केल्यानंतर आपल्याला याची साईज अशा प्रकारे वाढवता येते. आणि त्यानंतर आपल्याला याची लाईन स्टाईल पण देता येते, डॉटेड वगैरे अशी आपल्याला वेगवेगळी लाईन पण फॉर्मॅटिंग पण आपल्याला करता येते. त्यानंतरचं ऑप्शन दिसते आपल्याला, जे आपल्याला इथे ॲरो दिसत आहे, हा आहे लेफ्ट ॲरो आणि राईट ॲरो. जर याच्या जागी आपल्याला दुसरं काही पाहिजे असेल, तर आपण यावरती ऑप्शनवरती येऊ आणि यामधला आपल्याला जो इच्छा असेल तुम्ही तो असा यूज करू शकता. म्हणजे दोन्ही साईडनं अशा प्रकारे आपण त्याला यूज करू शकतो. म्हणजे वेगवेगळी साईन आपण इथे सिम्बॉल देऊ शकतो. तर त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला टेक्स्ट पोझिशन. आता हे तुम्हाला टेक्स्ट कुठे दिसत आहे, जी ही लाईन आहे, म्हणजे ही जी ॲरोची लाईन आहे आणि याच्या इन बिटवीन सेंटरमध्ये दिसत आहे. जर आपल्याला चेंज करायचे असेल तर ऑप्शनवरून आपण चेंज करू शकतो. जर आपल्याला त्या लाईनच्या वर पाहिजे असेल तर या लाईनच्या वर येईल. जर तुम्हाला लाईनच्या खाली पाहिजे असेल तर लाईनच्या खाली येईल. सेंटरमध्ये. जर तुम्हाला लाईनच्या खाली पाहिजे असेल तर हे बिलो येईल. त्यानंतर तुम्हाला एक त्याच्या लाईनच्या खाली एक बॉक्स म्हणून पाहिजे असेल, अशा प्रकारे बॉक्स म्हणून येईल. अशा एक बॉक्स म्हणून येईल. आणि त्याचबरोबर आणखी पण काही याच्यात ऑप्शन आहे अशा प्रकारे. तर आपण याचा यूज करू शकतो. जर तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला शो करायचा आहे, त्या प्रकारे आपण त्याला शो करू शकतो. आणि त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला एक्सटेन्शन लाईन ऑप्शन. आता एक्सटेन्शन लाईन ऑप्शनचा काय यूज होतो ते पाहू. आता मी काय केलंय, यावरती क्लिक केलाय तर आपल्यासमोर अशा प्रकारचे 2 ऑप्शन दिसतात. डिस्टन्स फ्रॉम ऑब्जेक्ट आणि एक्सटेन्शन ओव्हरहँग. तर यावरती काय चेकबॉक्सवरती मी चेक केलं तर काय होईल, दिसत आहे का तुम्हाला काय डिफरन्स? तर मी यावरती जेव्हा क्लिक केला, तेव्हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट पासून आपली जी ही लाईन आहे, ही लाईन दिसत आहे तुम्हाला. ही आपण डॉटेड केली, याला काय करू आपण, पूर्ण एकाच कलरची पूर्ण घेऊन घेऊ. अशा प्रकारे जी लाईन दिसत आहे ती याला टच, या ऑब्जेक्ट पासून ते अशा प्रकारे एक लाईन आहे. आणि ते आपल्याला इथून अशा प्रकारे डिस्टन्स कमी करता येते, किंवा त्याला अशा प्रकारे जर तुम्हाला टच करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे टच करू शकता. आणि त्यानंतर दिसते एक्सटेन्शन ओव्हरहँड. यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला जरी जी लाईन आहे ती वरती अशी पाहिजे असेल, म्हणजे यावरती अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू वाढवली तर आपल्याला याची साईज अशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल. म्हणजे त्याची साईज काय होईल, इकडूनही सेम होईल आणि त्याच प्रकारे याला काय करू आपण, कट करू आणि इकडून पण सेम होईल. अशा प्रकारे आपला पॅरलल डायमेन्शन टूलचा यूज होतो. आणि यामध्ये आणखी हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल डायमेन्शन, अँग्युलर डायमेन्शन आणि सिगमेंट डायमेन्शन हे पण आपल्याला पाहायचे. त्याकरिता हे सिमिलर ऑप्शन आहेत. म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला यामधला काही समजलं नसेल तर परत पाहायचा आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये सांगायचा. आणि हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल डायमेन्शनमध्ये आपल्याला तर पाहायचंच आहे. आणि त्याचबरोबर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आणि पॅरलल डायमेन्शनमध्ये काय डिफरन्स आहे तो पण पाहायचा आहे. त्याकरिता आपल्याला ट्रायंगल घ्यायचा आहे आणि ट्रायंगलवरती याचा डिफरन्स पाहायचा आहे. म्हणून तो आपण ट्रायंगल या क्लासमध्ये पाहू, म्हणजे समोरच्या क्लासमध्ये आपण त्याला पाहू. तर या क्लासमध्ये एवढंच. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.